छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महेशमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे, परंतु यासोबतच आता पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेनिमित्त आता आपण सध्या आलेलो आहोत महेशमाळ या ठिकाणी। महेशमाळ या ठिकाणी सध्या देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे आणि या यात्रेनिमित्त सध्या आपण बघत आहोत खूपच गर्दी या ठिकाणी भक्तांची आपल्याला दिसत आहेत। आता आपल्यासोबत महेशमाळ ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच महोदय आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी प्रशासकीय आणि या ठिकाणी सुखसुविधा काय केलेल्या आहेत, काय सांगाल? नमस्कार, अशोक मारुती तुम्ही महेशमाळ यात्रेसाठी आम्ही पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे चांगली केलेली आहे, बस व्यवस्था चांगली केलेली आहे याच्यासाठी, आणि पाण्याकडे कोणी जाऊ नये त्यासाठी आम्ही तिकडे बोर्ड लावलेली आहे। आणि जागेचे जे यात्रेकरी आपल्याकडे आलेले आहे दुकानदार, याच्यासाठी जागेचे खूप व्यवस्थित त्यांचं नियोजन केलेलं आहे। आणि पाण्याची जी व्यवस्था आहे 2 टँकर लावलेली आहे आणि पाणी एक पाईपलाईन त्याला आता 15 दिवस झाले तेव्हा पाईपलाईन आपण यात्रेमध्ये पाईपलाईन घेतली, तिकडं 5 ते 7 कनेक्शन आपण तिकडे स्वतः काढले आणि पाण्याची कुठली आता अडचण नाही। इकडं ब्लिचिंग पावडर आपल्याला चालू आहे, लावायचा विषय येणार नाही। आणि शौचालय आपण कमीत कमी 4 ते 5 शौचालयाची तयारी ठेवली आहे। स्वच्छतेसाठी एक जो कचराचा हे होतो त्यासाठी आपण 2 ते 4 माणसं ऑलरेडी लावलेले, कारण की जो कचरा जमा होणार आहे तो पूर्ण बाहेर फेकला जावा बाबा, पुढं दुर्गंधी ते पांगू नये। बाकी प्रशासनाच्या विषय जर ठरला तर पोलीस बंदोबस्त बी खूप चांगला आहे आणि प्रशासनाचं खूप या ठिकाणी खूप लक्ष आहे। मंदिराचे सगळे पुजारी असतील, बंधू भारती असतील, आपले रमेश भाऊ असतील, राजू भाऊ असतील, यांनी खूप मोलाच्या कामगिऱ्या पार पडल्या। जाधव साहेब असतील, तहसीलदार साहेबांनी खूप ह्या ठिकाणी 8 दिवसापासून वारंवार येऊन ज्या टायमाला एकसुद्धा मीटिंग घेतल्या जायची आणि आमची एक वेळेस मीटिंग घेतल्या जायची, यावेळेस 3 ते 4 वेळेस त्यांना आम्हाला स्वतः बोलून त्यांना मिटिंगा घेतल्या। त्याच्यावर वारंवार बाबा कशी योजना राहिली पाहिजे, रस्त्याच्या कडाला कोण आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे, कसं रस्ता कसा राहिला पाहिजे, ह्या गोष्टी त्यांना खूप सांगितलं। पोलीस आपले सगळे PI साहेब हे ते सगळे आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे। महेशमाळ या ठिकाणी सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी प्रशासकीय काय काय सुविधा प्रशासनाने पुरवलेल्या आहेत त्याबाबत आपल्यासोबत या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल? अंतर्गत ग्रामविकास अधिकारी श्री S.S. खंडागळे आज दिनांक 12 तारखेपासून गिरिजादेवी यात्रा महोत्सव चालू झाला असून ग्रामपंचायतच्या वतीने भक्तगणांना गैरसोय पाण्याची, आरोग्याची, वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे। पोलीस संरक्षण म्हणजे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। यात्रा शांततेत चालू आहे। आज आपल्यासोबत तालुका दंडाधिकारी तसेच गिरिजादेवी संस्थानचे अध्यक्ष माननीय श्री तहसीलदार साहेब आहेत, त्यांच्याकडनं आपण या यात्रेसंदर्भामध्ये आणि या ठिकाणी असलेल्या उपाययोजना काय आहेत ते जाणून घेऊया। तर आपल्यासोबत आहेत सर, नमस्कार। नमस्कार। या ठिकाणी सर्वप्रथम सर्व गिरिजामातेच्या भक्तांना या ठिकाणी यात्रेची शुभेच्छा। आपण गिरिजामातेचा उत्सव जो आहे यात्रा, यासाठी तालुका स्तरावरही आपण पूर्वतयारी बैठक घेतली। या पूर्वतयारी बैठकीमध्ये सर्व तालुकास्तरीय यंत्रणा ज्या यात्रेशी संबंधित आहेत त्यांना विविध पद्धतीच्या सूचना देऊन त्याची पूर्वतयारी करून घेण्यात आली, जेणेकरून भाविक भक्त जे येणार आहेत त्यांचं दर्शन व्यवस्थित व्हावं। या ठिकाणी मंदिर प्रशासनापर्यंत बॅरिकेटिंगची व्यवस्था असेल, पोलीस प्रशासनामार्फत बंदोबस्त असेल किंवा आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य पथकही या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मंदिरातर्फे वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं चालू आहेत। या विकास कामातून आपल्याला मंदिरातून बराच फरक आपल्याला जाणवलेला असेल। यापुढेही सर्व भाविक भक्तांनी सढळ हाताने या ठिकाणी मदत करावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। तर हे होते तहसीलदार तथा देवी गिरिजामाता संस्थानचे अध्यक्ष स्वरूप कंकाळ सर। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी द महाराष्ट्र यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।